15 ऑगस्ट आहे. तर अक्षता माऊली अशी तयार झालेली आहेत. तर माऊली बाळ बघा किती छान तयार झालाय. आज लवकर उठलेला आहे ना माऊली. तर सॉक्स बूट सगळं रेडी आहे ना इकडे बाळा. तर चला माऊली तुझं काय आहे शाळेत भाषण तुझं भाषण. तर बघू तुमच्या बरोबर पुन्हा नक्की शेअर करेल माऊलीचं अक्षताचं गाणं भाषण आहे ना. फास्ट देवपूजा आवरली ना. तर खरंच लय फास्ट आणि साधी सिंपल देवपूजा केली. तर आज आहे बघा श्रीकृष्ण गोकुळाष्टमी. तर चला हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असते गेजन श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता वाजे सकाळचे 9 9:30. तर चला आज सगळी पटापट कामावरली ना. आज सकाळीपासून ना सगळी पटापट कामावरून घेतली. तर आज जायचे ना अक्षताच्या माऊलीच्या शाळेत. तर चला त्यांचं अक्षताचं गाणी वगैरे आहेत आणि भाषण पण. तर चला म्हणलं तुमच्या बरोबर का होईना शेअर करूया. तर चला आता बराच उशीर झालाय ना. आता चालू झाले तर भाषण वगैरे चालू झालेलं आहे. म्हणजे चला आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आज आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. तर स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पण सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. असं बघा सकाळी एवढा आभाळ आलेले ना. आज पहाटेपासून रात्रभर पाऊस चालला आहे आमच्याकडे. तर आज पहाटेच ना पाऊस बंद झालेला आहे. असं आत्ता पण असला आभाळ आले ना सकाळी. तर असं वाटतं आत्ता पण मोठा पाऊस येईल का काय. तर माझी बघा कपडे वगैरे धुतली आणि शेळ्यांना असं पिल्लांना शेळ्यांना असं बाहेर बांधलं. असं बघा एवढं पावसाचं पाणी साठले ना. तर चला सगळे बघा आपापल्या कामाला गेलेत. पोरं अक्षता माऊली पण शाळेत गेलेत ना. तर सकाळी बघा असं गडबड होती ना. आज अक्षताच्या ड्रेसला टिप मारायची होती. तर तिच्या मैत्रिणीचा ड्रेस आणला होता तिनं घागरा. तर असं टिप मारायची होती ना. सकाळी अशी मिशन जोडली. तर दरवाजा बंद करून ना जायचे मला लॉक करून. तर एवढी सकाळी गडबड होती ना. अक्षता बघा पहाटे 5 वाजल्यापासून उठली होती ना. तर आज तिला अजिबात झोप नाही लागली. कधी एकदा उठण आणि कधी एकदा शाळेत जाणं असं झालं होतं पोरांना. तर सगळे बघा आपापल्या कामात गेलेत ना. तर चला तर मी पण चालली शाळेत. घरी कोणी सुद्धा नाही आज. असं सकाळीचं शांत वातावरण. की बाळा आला की शाळेत ना. बघ किती चॉकलेट गोळ्या भेटल्या. बघू एवढ्या चॉकलेट सगळ्या भेटल्या. माऊली ती नाही का आली होय. माऊली बाळाला एवढ्याशा चॉकलेट गोळ्या. तर या सगळे तुम्ही पण चॉकलेट खायला आहे ना माऊली म्हण ना. हा तर माऊलीनं एवढे चॉकलेट आणल्यात ना. तर या सगळे तुम्ही पण चॉकलेट खायला. अक्षता आली बघा आता नाचून दमून गेली आहे ना ग. तू नाही का आणली चॉकलेट आणलेत का. माऊलीने तर माऊली अगोदरच आल्याला है ना. कोणती गाणी होती तुझी. 2 होती का. असं कपडे खराब होतेत ना. असं रुमालात आणलेत चॉकलेट बिस्किट. माऊली बाळाला नाही भेटलं बिस्किट आहे ना माऊली. तर दिदूला बघा एवढे चॉकलेट भेटलेत ना. माऊलीला नाही भेटले. हा पेरूचं फ्लेवर आहे त्याला. हे कॉफी चॉकलेट आलेत बरं का आता शाळेत ना. तर सकाळी लय लवकर गेलते. आजच्या गोळ्या बिस्किट गोळ्या मुलांना वाटल्या. आम्ही थोड्या आणल्या खायापुरत्या. एवढी आणल्यात काय. तर हे बघा भरपूर असं आता सध्या हे जास्त गोळ्या मिळत नाहीत पण आत्या ही लोक वाटण्यावर आहे सगळं. कुठली गोळी ही लेमन गोळी का. हा लेमन गोळी. तर या सगळे गोळ्या बिस्किट टाकलं खाली तिने. ए सांड खाली सगळ्या खाली पाडलं. तर हे बघा आत्या म्हणते त्याला लिमलेट गोळी म्हणायचं. तर पहिलं असलेच गोळ्या बघा असं एक फेमस होत्या. प्रवास करताना ते वगैरे खायचे वाटते लोक. आता काय सध्या गोळ्या असले भेटत नाही. भेटतेत पण जास्त करून असलं काय कोण खात नाही आता. आणि ह्या अक्षताला असल्या गोळ्या भेटलेल्या.
आलो बघा एकदाच शाळेत. आम्ही सगळीजणी जावा आणि नणंदबाई भाचीबाई असं सगळ्या जणी मिळून आलो असं पोरींचं गॅदरिंग बघण्यासाठी. तर अक्षताचं बघा भाषण पण होतं आणि माऊलीचं पण भाषण होतं आणि अक्षताची असं 2-3 गाणी पण होती. तर भाषण का घरचं कामं वगैरे सगळं आवरून येलं ना तोपर्यंत अक्षताचं माऊलीचं भाषण झालं होतं. आणि माऊलीच्या भाषणाचा बघा व्हिडिओ पण शूट केला नाही आणि थोडासा आत्यांनी व्हिडिओ शूट केला आहे आणि पण माहीत नाही आत्याच्याच फोनमध्ये. आणि अक्षताचं म्हणलं ना तर तिच्या मैत्रिणीनं अक्षतानी ना आजीच्या मोबाईलमध्ये तिच्या मैत्रिणीला असं व्हिडिओ शूट करायला लावलेला. तर माहीत नाही ते पण मी आत्याच्या फोनमधनं घेतला नाही. तर एका दिवशी नक्की शेअर करेल, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तर असं बघा त्यांचं गाणं चाललं होतं ना. तर असं आवाज ना मी पूर्णपणे आवाज बंद केलेला आहे. तर असा इतका गोंधळ, असं इतका कालवाना, बायकांमध्ये बसलो होतो आणि असं बायकांचं बोलणं वगैरे. तर घ्या समजून, असं सगळंच काही व्हिडिओमध्ये सांगता येत नाही. आणि बघा असं कोण काय बोलत होतं ना तर असं काही व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं नाही. तर मी व्हिडिओ पूर्णपणे आवाज बंद केलेला आहे. आणि असं बघा चाललं होतं गाणं. कोणतं गाणं आहे काय माहीत नाही तिचं. मेरे रंग दे पसंते झोला असं गाणं होतं आणि 2-3 असं गाणी होती ना तिचं. परत तिनं मला शाळेतनं म्हणजे घरी आल्यानंतर सांगितलं होतं. तर असं बघा इतका गोंधळ होता आणि आम्हाला वाजल्या 11:45-12 वाजले होते घरी यायला. तर बघा 10-10:15ला गेलो होतं ना 2-3. बघा असं हे ना अक्षता. आणि इतका पोरींचा हट्ट असतं ना बापरे काय सांगायलाच नको. तर गाणं घ्यायचं असं तिचं चाललंच होतं आणि तिचं गाणं घ्यायचं असं ठरलं होतं. आणि तिच्याकडं अक्षताला बघा आता सध्या तर घागरा ड्रेस नाही आणि असं तिचं इतका हट्ट केलता ना तिनं घागरा ड्रेससाठी. पण बघू आता एकदा कधी तर घेऊया. आणि आता बघा सध्या तर तिच्या मैत्रिणीचा तिनं आणला होता. असं दे म्हणलं 1 तास 2 तासासाठी काय नाही होत त्याला. असं बघा केशरी कलरची ना ती पाठीमागची. तर ती अक्षता आणि ती पुढची तिची मैत्रीण. आणि हिकडच्याकडची म्हणलं तर ना असं बघा थोडा होईल ना तसं मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर असा आवाज पण भरता येत नाही डायरेक्ट गाण्याचा वगैरे. तर इकडची हे जे लाल ड्रेसवाली तर ही पण आमच्या दिराची मुलगी आहे. असं बघा त्यांची अशी 2-3 गाणी होती म्हणजे 7वी 8वी 6वी असं 3 वर्गाची त्यांची सगळी एकत्री मुलींची गाणी होती. 2-3 गाणी. तर रात्रीपासून बघा तिला झोप नाही, की कधी एकदा सकाळ होईल आणि कधी एकदा शाळेत जायला असतं तिचं चाललं होतं. आज सकाळी बघा ती माझ्या अगोदर 4:45लाच उठून बसलेली. काय बापरे काय करावं म्हणलं. आणि हे बघा राधिकाचं असं गाणं आहे. तिचं पण गाणं ती प्रत्येक वर्षी असं हे गाणं की ती फिर भी दिल हे हिंदुस्थानी असं तिचं गाणं आहे. प्रत्येक वर्षी बारकी का छोटीसं का असं ना आपण बघा धाडं तिचं प्रत्येक वर्षी जसं ती पहिलीत गेली ना तसं ती गाणं घेत असती. अजिबात लाजत नाही काय नाही. जसं गाण्यावर तसंच ती ॲक्टिंग करत असती ना. तर म्हणलं चला, मला म्हणत होती काकू माझा पण व्हिडिओ शूट करा. तर म्हणलं चला थोडासा तिचा पण व्हिडिओ शूट केला. आणि असं बघा बऱ्याच मुलींची गाणी होती पण एवढा व्हिडिओ मी शूटच केला नव्हता कारण भरपूर असं हे होतं ना, असं टाकता पण येत नाही व्हिडिओ. तर कशी वाटली पोरींची गाणी ना एकदम साधी सिंपल. तर बघा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. असं चाललं होतं जसं गाणं असेल ना तसं तिचं ॲक्टिंग चालू होती. आणि बघू आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि इकडं असं माझे दिवाबत्ती वगैरे झाली. तर आत्ता आलेत बघा माऊलीचे पप्पा इकडं. एवढा उशीर होतो ना स्वयंपाकाला असं वाटतंय. तर हे जीवन एक दिवस असं वाटतंय हे जीवन. इकडं दिवाबत्ती वगैरे आवरून घेतली. आणि आज बघूया माऊलीसाठी अक्षतासाठी तर काय आणलंय पप्पांनी त्यांच्या. तर असं बघा भडंग असेल, कोल्हापुरी चिवडा आणलेला आहे बरं का. ह्याच्यात चिवडा असेल तर हो ह्याच्यात चिवडा आणलेला आहे असं. आणि इकडं म्हणलं तर असं भाजीपाला आणलाय ना थोडासा. तर हे बघा आलं संपलं होतं ना तर आलं असल्याशिवाय चहा प्यायला मजाच येत नाही आणि चहाच पिऊ वाटत नाही. तर असं आलं आणले, काकडी परत आणि मिरच्या. हे जे मिरच्या आहेत ना असं बघा छोट्या मिरच्या आहेत ना एवढ्या तिखट आहेत ना बापरे लय तिखट मिरच्या आहेत. आणि असं बघा दूध. आणि हे जे दूध आणतात ना डेअरीतनं तर खरंच दूध लय छान भेटतं बरं की. आणि इकडं असं पालक भाजी, पालक आणि कोथिंबीर.
आणि कोथिंबीर लसूण एवढं लागतंय बघा मला भाजीला, तर काय सांगायलाच नको. एवढं असं पालक कोथिंबीर आणि लसूण ना एवढं लागतंय प्रत्येक भाजीला. टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर. आणि 2-3 दिवस झालं ना, अजून 4 दिवस हे असाच गोंधळ चालू आहे. तर एवढा कंटाळा आला ना ह्यांच्यापासनं, तर बापरे लय कंटाळा आलाय. तर चला गिरण चालू आहे माझी आज. लवकर गिरण चालू केली ना. असं बघा इकडं ज्वारी आणि अगोदर मी गहू दळलेलं, परत तिकडं पण मका चाललेली भरडायला. चला आता बघा माझी सुट्टी झाली गिरणीपासनं आणि आता माऊलीच्या पप्पांची दुट्टी चालू झाली. तर चला मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे ना. आज मला ना फ्लावर बनवायचा आहे आणि तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर माझ्या पद्धतीचा एकदम साध्या सोप्या पद्धतीचा फ्लावर ना. तर बघा इकडं असं फ्लावर निवडून घेतला आहे मी. एक बटाटा एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे आणि इकडं थोडंसं लसूण थोडीशी कोथिंबीर. आणि मी फ्लावर धुण्यासाठी असं पाणी गरम करायला ठेवले. आणि बघा कधी पण फ्लावर मी असं धुवून घेत असते कोमट पाण्याने. कधी पण असं बघा फवारणी वगैरे केलेली असते ना फ्लावरला असल्या, तर गरम पाण्याने एकदम स्वच्छ धुवायचा. आणि मी नेहमी म्हणलं ना असंच माझं फ्लावर असं बनवायचं असते. तर चला म्हणलं आज माझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करूया. असं बघा 2 मिनटं असं कोमट पाण्यात ठेवलं ना, तर फवारणी वगैरे केलेलं सगळं धुवून जातं. तर चला हे सगळं बाकीचं तळून घेऊया. तर चला तेल टाकलं ना, लसूण लगेच टोमॅटो परतून झालं का मसाले आपले रोजचे वापरण्यातले हेच मसाले. आणि बटाटा मी ह्यातच मिक्स केलाय. असं बघा छान असं परतून घ्यायचं. आणि कोथिंबीर पण मी आत्ताच टाकलेली. आणि टाकूया मीठ आणि हे थोडंसं कूट. आता जसं साधं सिंपल बनवल ना तर खरंच ते छान लागतं. आणि आमची आजी पहिलं बनवायची बघा भाजी, तर असं काही मसाले वगैरे काही नसायचं. फक्त तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट बास, त्याच्या पलीकडं काय सुद्धा नसायचं. तर चला म्हणलं असं पटपट भाकरी बनवायच्या होत्या. आणि सगळेजण बघा जेवणाची वाट बघत होते, कधी एकदा स्वयंपाक होईल आणि कधी एकदा जेवण होईल असं लेकरांना वाटत होतं. अक्षताला माऊलीचं आणि माझं स्वयंपाक होतंय ना तोपर्यंतच अक्षता माऊली दोघं पण बसली जेवायला. आणि असं बऱ्याचशा ताईंचं असं म्हणणं असतं ना, तुझ्या भाकरी खूप छान असतात. खरंच ताई माझी भाकरी खूप छान असतात आणि एकदम पातळ अशा माझी भाकरी असतात ना. आणि इकडे बघा माझा नात्याचा उपवास होता ना, त्यांच्यासाठी माझ्यासाठी असं भगर पापड्या तळल्या होत्या. तर या सगळे फराळ करायला